चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, चंद्रपूर म्हणजे केवळ काळ्या सोन्याचे किंवा कोळशाच्या खाणीचे शहर नाही, तर या शहराला गोंड राज्याचा ऐतिहासिक वारसा, घनदाट जंगले आणि प्राचीन मंदिरांची एक अद्भुत देणगी लाभलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक टॉप 10 पर्यटन स्थळांची सफर करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, रामाळा तलाव। चंद्रपूर शहराच्या अगदी मध्यभागी असलेला रामाळा तलाव हे पर्यटकांसाठी आणि स्थानिक लोकांसाठी एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे। गोंड राजवटीत या ऐतिहासिक तलावाची निर्मिती झाली असून शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी याचा पूर्वी उपयोग होत असे। आजच्या काळात हा तलाव आपल्या शांत पाण्यासाठी आणि आजूबाजूच्या निसर्ग परिसरासाठी ओळखला जातो। संध्याकाळच्या वेळी इथे फेरफटका मारणे, बोटिंगचा आनंद घेणे आणि तलावाभोवती असलेल्या उद्यानात वेळ घालवणे हा एक अतिशय सुखद अनुभव असतो। शहराच्या धावपळीपासून दूर कुटुंबासोबत किंवा निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे। नंबर 9, दीक्षाभूमी। चंद्रपूरमधील दीक्षाभूमी हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक बौद्ध तीर्थक्षेत्र आहे। 16 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षा सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी चंद्रपूरमधील याच ऐतिहासिक भूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती। या ठिकाणी बोधगयेवरून आणलेली पवित्र महाबोधी वृक्षाची फांदी लावलेली आहे, जिचे आज एक विशाल वृक्षात रूपांतर झाले आहे। दरवर्षी इथे जगभरातून लाखो बौद्ध अनुयायी आणि पर्यटक भेट देण्यासाठी येतात। या परिसरातील शांतता आणि ऐतिहासिक महत्त्व मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा देते। नंबर 8, घोडाझरी तलाव आणि धरण। चंद्रपूर शहरापासून साधारणतः 106 किलोमीटर अंतरावर नागभीड तालुक्यात वसलेले घोडाझरी धरण हे निसर्गप्रेमींसाठी एक लपलेले रत्नांसारखे आहे। सभोवताली घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा तलाव एक अतिशय विलोभनीय दृश्य निर्माण करतो। हे ठिकाण त्याच्या अप्रतिम निसर्ग सौंदर्यासाठी आणि शांततेसाठी ओळखले जाते। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथला निसर्ग अधिकच खुलून दिसतो। पर्यटक इथे ट्रेकिंग, निसर्ग भ्रमण आणि नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात। शहरी गजबटापासून दूर निसर्गाच्या कुशीत वेळ घालवण्यासाठी हे एक अप्रतिम ठिकाण आहे। नंबर 7, अंचलेश्वर महादेव मंदिर। चंद्रपूर शहरात गोंड राजाच्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले अंचलेश्वर महादेव मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेले एक अतिशय प्राचीन आणि भव्य मंदिर आहे। हे मंदिर सुमारे 2500 वर्ष जुने असल्याचे मानले जाते। या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील गर्भगृहात भगवान शंकराच्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जाते। या मंदिराची वास्तुकला अत्यंत विलोभनीय असून सोन्याच्या दगडावरून केलेले कोरीव काम आणि प्राचीन कलाकुसर तत्कालीन कारागिरीच्या कौशल्याची साक्ष देते। मंदिराच्या आवारात 5 धातूंपासून बनवलेली 4 टन वजनाची नंदीची मूर्ती देखील पाहायला मिळते, जी पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेते। नंबर 6, बल्लारपूर किल्ला। चंद्रपूर पासून केवळ 16 किलोमीटर अंतरावर बल्लारपूर शहरात वर्धा नदीच्या काठावर हा ऐतिहासिक किल्ला स्थित आहे। गोंड घराण्याचे पराक्रमी राजे खंडक्या बल्लाळ शहा यांनी या किल्ल्याची उभारणी केली होती। या किल्ल्याचा आकार चौरसाकृती असून त्याच्या मजबूत भिंती, भव्य दरवाजे आणि भक्कम बुरुज आजही गोंड राजवटीच्या वास्तुकलेची आणि त्यांच्या प्रगत युद्धनीतीची साक्ष देतात। पूर्वीच्या काळी शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याचा मोठा उपयोग होत असे। आज जरी हा किल्ला काहीसा भग्न अवस्थेत असला तरी त्याचा ऐतिहासिक वारसा आणि नदीकाठचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी इतिहासप्रेमी इथे आवर्जून भेट देतात। नंबर 5, भद्रावती जैन मंदिर। चंद्रपूर पासून सुमारे 32 किलोमीटर अंतरावर भद्रावती येथे असलेले हे जैन मंदिर त्याच्या अद्भुत शांततेसाठी आणि उत्कृष्ट वास्तुकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे। या मंदिरातील मूर्ती अतिशय सुबक आणि सौंदर्यपूर्ण आहे, ज्याला पाहताच मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते। हे मंदिर स्थानिक जैन भाविकांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून अनेक पर्यटक या मंदिराची कलाकुसर पाहण्यासाठी मुद्दाम येतात। गर्दीपासून दूर असलेल्या या मंदिरात बसून ध्यान करणे एक मनशांती देणारा अनुभव ठरतो। धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त प्राचीन वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणून हे मंदिर ओळखले जाते। नंबर 4, माणिकगड किल्ला। जर तुम्हाला ट्रेकिंग आणि निसर्गाची आवड असेल तर चंद्रपूरच्या नैऋत्याला सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेला माणिकगड किल्ला तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे। सुमारे 9व्या शतकात नागवंशी राजांनी बांधलेला हा ऐतिहासिक किल्ला समुद्रसपाटीपासून 507 मीटर उंचीवर एका टेकडीवर विराजमान आहे। घनदाट जंगल आणि दऱ्यांनी वेढलेल्या किल्ल्यावरून
संपूर्ण परिसराची अत्यंत नयनरम्य दृश्य पाहायला मिळते। एकेकाळी मजबूत तटबंदी आणि बुरुजांनी सुरक्षित असलेला हा किल्ला आज निसर्गप्रेमींसाठी आणि साहसी पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण मानला जातो। नंबर 3, आनंदवन। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेले आनंदवन हे केवळ पर्यटन स्थळ नसून ही एक प्रेरणादायी आणि पवित्र भूमी आहे। थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोगांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी या आश्रमाची स्थापना केली होती। आनंदाचे वन असा अर्थ असलेले हे ठिकाण आज स्वावलंबन, मानवता आणि कष्टाचे एक जिवंत उदाहरण बनले आहे। इथे भेट दिल्यानंतर मानवी जिद्दीची आणि निस्वार्थ सेवेची एक वेगळीच अनुभूती मिळते। चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आनंदवनला भेट देणे हा तुमचा दृष्टिकोन बदलणारा अनुभव ठरू शकतो। नंबर 2, महाकाली मंदिर। चंद्रपूर शहराचे मुख्य आकर्षण, शहराची ओळख आणि इथल्या प्रत्येक नागरिकाचे श्रद्धास्थान म्हणजे इराई नदीच्या काठी वसलेले श्री महाकाली माता मंदिर। 16व्या शतकात गोंड वंशाचे राजे धुंड्याराम शहा यांनी या प्राचीन मंदिराची उभारणी केली होती। या मंदिरात महाकाली मातेच्या 2 मूर्त्या आहेत, एक उभी आणि दुसरी भुयारात असलेली आडवी मूर्ती। दर मंगळवारी आणि विशेषतः एप्रिल महिन्यात हनुमान जयंतीच्या आसपास इथे भरणारी यात्रा पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक इथे येतात। मंदिराच्या भिंतीवरील तिबेटी आणि हिंदू परंपरेचा सुरेख संगम असलेले कोरीव काम पर्यटकांना मंत्रमुग्ध करते। नंबर 1, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प। आणि मित्रांनो, नंबर 1 वर आहे केवळ चंद्रपूरच नव्हे तर संपूर्ण भारताची शान असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प। विदर्भाचे रत्न म्हणून ओळखले जाणारे हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे। सुमारे 625 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे घनदाट जंगल वाघांच्या सर्वाधिक घनतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे। इथे तुम्ही ओपन जिप्सी सफारीचा अनुभव घेऊ शकता आणि नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे फिरणारे पट्टेदार वाघ, बिबटे, अस्वल, रानकुत्रे आणि विविध रंगबिरंगी पक्षी अगदी जवळून पाहू शकता। जर तुम्ही चंद्रपूरला आलात आणि ताडोबाची जंगल सफारी केली नाही तर तुमची ही ट्रिप नक्कीच अपूर्ण राहील। तर मित्रांनो, ही होती चंद्रपूर जिल्ह्यातील टॉप 10 पर्यटन स्थळे। यापैकी तुम्हाला कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले किंवा तुम्ही यापैकी कुठे भेट द्यायला उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।